सौ नेवसे मॅडम, मुख्याध्यापिकांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व गुणवंत विद्यार्थिनी यांना प्रथमतः माझा नमस्कार। आज हा कार्यक्रम म्हणजेच इयत्ता 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा। 90% मार्क मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका, कमी पडले म्हणून नाराज होऊ नका, कारण ही तुमची पहिली झेप आहे। पंख फुटल्यावर अजून तर खरी ताकद तुम्हाला समजायची आहे। मार्क म्हणजेच एक अंदाज असतो आपल्या गुणवत्तेचा, येणाऱ्या काळात तो सिद्ध करायचा असतो। मार्कावर जरी प्रवेश असले तरी कसोटी असते जिद्दीची। मिळवलेल्या डिग्रीपेक्षा मिळवलेले ज्ञान आपल्याला जन्मभर उपयुक्त असते। हे ज्ञान जतन करून ठेवा, कारण हीच तुमची पुढची शिदोरी असते। तर आज या ठिकाणी आपण गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित केलेला आहे। या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री मिलिंद माने साहेब, जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, न्यू इंग्लिश स्कूल। नाही पण पालक आहेत, त्यांनी पुढे यावं। प्रीती अतुल ढवळे, विद्यार्थिनींना 97% मार्क मिळालेले आहेत। तरी पण आपण हा नक्कीच खूप मोठे मार्क आहेत। 93% मार्क 12वीत सायन्स फील्डनं मिळवणं हे खूप मोठे आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। खूप छान पालकही या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्यार्थिनींना 90.50% मार्क मिळालेले आहेत आणि ही 50% मार्क मिळालेले आहेत। या विद्यार्थिनींचा सत्कार करावा। 84% कॉमर्स फॅकल्टीतून मिळाले मार्क। शिक्षणासाठी उज्ज्वल यशासाठी तिला शुभेच्छा। माझ्या मार्गदर्शनातून विद्यालयामध्ये विविध उपक्रम कार्यक्रम हे राबवले जात असतात, होत असतात। अगदी 22 सप्टेंबरचा कार्यक्रम असेल, कर्मवीर जयंती असेल, तर या कार्यक्रमातून या दोन्ही जे शाळा आहेत त्यांची एकी दिसते। याचबरोबर प्रभावी कार्यक्रम करण्यासाठी या दोन्ही शाळा झटत असतात आणि आजचा कार्यक्रमही त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी तेवढा महत्त्वपूर्ण आहे, कारण विद्यार्थ्यांना पुढील काळाच्या शुभेच्छा देण्यासाठी, पुढील भावी आयुष्यामध्ये त्यांची उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येणार आहे। तर मी आता अध्यक्षांच्या परवानगीने त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी, विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभासाठी मी विद्यार्थिनींना पुढं बोलवतो आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम विनम्र अभिवादन करतो। आज मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज लोणंद आणि न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे ज्युनियर कॉलेज लोणंद या दोन्ही विद्यालयातील 10वी आणि 12वीला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी शाळेच्या वतीनं त्यांचं कुठंतरी गौरव करावा अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय मिलिंददादा माने, या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या संस्थेच्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय जाधव साहेब, कन्याशाळेच्या प्राचार्य सौभाग्यवती नेवसे मॅडम, उपप्राचार्य दायगुडे सर, पर्यवेक्षक नेवसे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व 10वी 12वीचे विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि उपस्थित माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, खरं तर विषय झाला तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करू। सन्मान छोटा की मोठा हा महत्त्वाचा नाही, परंतु त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारची भूमिका जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय मिलिंददादा माने यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि त्याच पद्धतीने मी शनिवारी वेळ काढून येतो आणि तुम्ही अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करा, कारण विद्यार्थ्यांनी चांगली गुणवत्ता यावर्षी प्राप्त केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी दोन्ही शाळांचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे विद्यार्थी भविष्य काळात आपल्या या शाळेचं नावलौकिक करतील अशा प्रकारची भूमिका
दादांची होती आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करायला सांगितलं. खरं तर 10वी आणि 12वीची दोन्ही केंद्र इथल्या माझ्या पालक मंडळींना माहिती आहेच की दोन्ही केंद्र या ठिकाणी आपल्याच या विद्यालयात आहे. मालोजीराजे विद्यालय हे जरी आपलं मुख्य केंद्र असलं तरी कन्याशाळा हे आपलं सब सेंटर आहे. त्यामुळे विद्यार्थी इथं शिकला, इथंच परीक्षा दिली, त्याला शाळा नवीन नाही. पण या ठिकाणी परीक्षा देत असताना यांनी जी दादा गुणवत्ता प्राप्त केलेली आहे याच्यामध्ये मी निश्चित आणि अभिमानानं असं सांगेन की यावर्षी 10वी असो अगर 12वी असो एकाही विद्यार्थ्यांनी तसूभर सुद्धा इकडं तिकडं न पाहता कोणत्याही प्रकारची चिठ्ठी चपाटी न वापरता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बौद्धिक वापरून या ठिकाणी स्वतः त्यांनी गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. मुलगा असो मुलगी असो कोणीही असो तुम्ही सगळेजण या गुणवत्तेला म्हणजे ताऊन सुलाखून निघालेले विद्यार्थी आहात आणि गुणवत्ता ही 90% पुढे नेऊन शाळेचं नावलौकिक तुम्ही केलेलं आहे. इथं सगळेच विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असताना खरं तर प्रत्येकाला शिकवण्याची भूमिका शिक्षकांची असते, परंतु विद्यार्थी किती स्वतः मनाने आत्मसात करतो त्याच्यावरती त्याचं खरं भवितव्य अवलंबून असतं. आणि म्हणून गरज आहे पालक त्यांना त्यांच्या सोयीसुविधा पुरवत असतात, परंतु विद्यार्थी काय करतो हे स्वतः विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करणं तेवढं गरजेचं आहे. आम्ही नेहमी सांगतो 10वी झाला 11वी 12वीला आपल्या इथं सुविधा उपलब्ध आहेत. सायन्स फॅकल्टी आहे, कलेचे आहे, वाणिज्य विभाग आहे, जिथे जायचं आहे तिथं जावा, पण येत असताना गुणवत्तेनं या तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. बऱ्याच वेळा असं घडतं की आपण जिथे शिकतो तिथल्या ज्युनियर कॉलेजला आपल्याला प्रवेश मिळत नाही आणि मग अशा वेळेला कुठंतरी आपण पालकांना विनंती करायला लावतो. विनंती करण्यासारखे आता दिवस राहिलेले नाहीत, कारण प्रचंड स्पर्धा या गुणवत्तेची वाढलेली आहे. अगदी 12वी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाची सुविधा या संस्थेनं या ठिकाणी या शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या रूपाने या ठिकाणी निर्माण केलेले आहे. आणि म्हणून विद्यार्थिनींचं शिक्षण किंवा विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठेही थांबू नये म्हणून रयत शिक्षण संस्थेने या ठिकाणी जो काही हा रयत संकुलाचा प्रपंच उभा केलेला आहे त्याचं नाव हे तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठं होत असताना आमच्यासारख्यांना सुद्धा आनंद वाटतो. त्यामुळं तुमच्यासारखे चांगले विद्यार्थी या विद्यालयाला लाभले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला या ठिकाणी पारितोषिकं दिली गेली तर आपण बऱ्याच वेळा पाहतो की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या म्हणजे मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या अधिक असते. हे वास्तवच चित्र आहे. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्यासारख्या मुली असतील, स्त्री महिला भगिनी असतील या पुढे जाताना आपल्याला दिसतात. ही चांगली एक गोष्ट आहे. या ठिकाणी जो काही सत्कार आयोजित केला त्या सत्काराच्या निमित्ताने 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी मला आयोजकांनी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या आज पहिल्यांदाच आपली 15 तारखेला शासनाच्या नियमानुसार शाळा सुरू झालेल्या आहेत आणि पहिल्याच दिवशी हा सत्काराचा कार्यक्रम आयोजन करणं त्याच्या मागचा असणारा हमी भाव आपण म्हणूया की या ठिकाणी पुढे गेल्यानंतर गुणवत्ता थोडी लक्षातून जाते आणि तुमचे किती पर्सेंटेज आहेत, किती पर्सेंटाईल आहेत याच्यावरती अजून काही गोष्टी येऊ घातलेल्या असतील. सायन्सच्या बाबतीत मी बोलेन की या ठिकाणी काही गोष्टी अजून ॲडमिशनच्या ठरलेल्या नाहीत, परंतु आपल्याकडं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तसंच प्रत्येक विद्यापीठाच्या महाराष्ट्र बोर्डाच्या नुसार जसं तुमचं बोर्ड असतं तसंच आपल्याला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या माध्यमातून आता हे उच्च शिक्षण या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच 2.0 किंवा 2.0 असं म्हणतो आपण त्याला, तर ते या वर्षीपासून येऊ घातलेलं आहे, चालू झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी मी आनंदानं सांगेन किंवा आत्मविश्वासाने सांगतो की या ठिकाणचे सगळे जे विद्यार्थी कला शाखेचे जे आलेले आहेत त्यांची सगळे ॲडमिशन्स काल अखेर या ठिकाणी जे हायेस्ट मेरिटचे विद्यार्थी आता आपण जे सत्कार मूर्ती होते त्यांची झालेली आहे आणि त्यांना आम्ही स्पेशल इंग्लिश विषयासाठीचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. प्लस त्यांना काही अकाउंटन्सीचे कोर्सेस दिलेले आहेत, सायन्सचे काही कोर्सेस, सोशल किंवा तुमचे जे ब्युटी पार्लर असेल किंवा जल्लोषी असेल, कराटे असेल, योगा असेल, NSS असेल की जे आपण विविध कौशल्य गुण जे म्हणतो ते आतापर्यंत ते शब्द ऐकलेले होते, पण आपण आता ते करिक्युलममध्ये आलेले कोर्सेस तुम्हाला येऊ घातलेले आहेत आणि ते या वर्षीपासून आम्ही दिलेले आहेत. तर याचा सगळा जो ढाचा झालेला आहे
तो शैक्षणिक परिषदेनं मान्य केलेला आहे आणि त्यामुळं त्या अनुषंगानं काही गोष्टी आपल्याला देखील माहीत असणं गरजेचं आहे की जे कोणी इंजिनिअरिंगला जाणार असतील, फार्मसीला जाणारे असतील, ह्याच्यापेक्षा आता तुम्ही जे नीटचं काही बघितलेलं असेल चित्र, तर त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी याप्रमाणे हे पर्सेंटेज राखून ठेवण्याची जबाबदारी देखील आपली तेवढी वाढते. पालकांचं या ठिकाणी असणारा आपल्या प्रति असणारा आत्मविश्वास याला कुठं पुढं तडा न जाऊन देता उच्च शिक्षणामध्ये आपल्याला भरारी घेण्यासाठी या संकुलानं बरंच काही दिलेलं आहे, याचा कुठंतरी आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि ते हे पंचक्रोशीसाठी करत असणारी आपली रयत शिक्षण संस्था ही खरंच ग्रामीण भागामध्ये आणि तळागाळामध्ये जाताना दिसते आणि अशा पद्धतीनं चांगल्या गुणवत्तेचं पीक या ठिकाणी लोणंद नगरीमध्ये, लोणंद परिसरामध्ये येत असतं आणि त्याच्या मागची असणारी जी भावना आहे, त्या मागे झटणारे जे हात आहेत, तेच तुमचे शिक्षक वर्ग असतील तर त्यांच्या प्रती, आपल्या आईवडिलांच्या प्रती इथून पुढच्या भावी काळात मध्ये देखील आपल्याकडून सेवा घडावी, आपल्या कॉलेजचा, आपल्या विद्यालयाचा असर आपल्या पुढच्या भावी आयुष्यावरती गेला तरी आपला पाय इथंच एखादा कुठंतरी अडकाळावा, अशा पद्धतीनं तुम्ही पुढे देखील येत जावा. महाविद्यालयामध्ये येत असतात, हायस्कूलमध्ये येत असाल तरी थोडीशी आपली नाळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या आपल्या परिसरातली जी शैक्षणिक संकुल आहे त्याच्या प्रती ठेवचाल, अशा आशयाची या ठिकाणी छोटीशी भावना व्यक्त करून मला या ठिकाणी थोडक्या वेळामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार आणि आपल्या सर्वांना पुढील ऍडमिशनसाठी आणि आपल्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि विनम्र अभिवादन करतो. आजचा कार्यक्रम घ्यायचं सरांचं, जाधव सरांचं सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं सर्वप्रथम माफी मागतो, मी विसरलो नाव द्यायला. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण ज्यांचा गौरव सोहळा आयोजित केला सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, पत्रकार बंधू. हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू की तुम्हा लोकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही जे यश मिळवले त्याचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे. तुम्हाला पुढच्या भविष्यात जाताना आपल्या शाळेनं आपल्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आठवली पाहिजे. ती याच्यासाठी की शाळेचे आपल्यावर असलेले उपकार ते तुम्ही विसरता कामा नये, ती कृतज्ञता तुमच्या मनात कायम राहिली पाहिजे. शाळेनं आपल्याला जे दिले ते भविष्यात तुम्हाला आता 98-100% हे फार कॉमन वाटतं. आमच्या वेळेस, सरांच्या वेळेस तर हे फार म्हणजे एखाद्याचे एकूणच असतील तर मग एवढं सगळं मिळत असताना 98-100 कॉमन असताना आता तुमची जबाबदारी जास्त आहे. हे तर ह्या राजगाड्या, ह्या स्पर्धेचे वगैरे ते चालणार आहे, पण ह्यावेळेस तुम्हाला तुमचं पाऊल कुठं वाकडं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बरेचसे इथं शिकतील, काही बाहेर जातील, पण बाहेर जात असताना, कुठेही जात असताना पहिलं मी तुम्हाला सांगेन की व्यसनापासून दूर राहा. व्यसन एक असे, ही गोष्ट अशी आहे की माणसाचं आयुष्य बर्बाद करून टाकतं. म्हणजे एक शेर आहे की शौक में, मला आठवत नाही पूर्ण, पण शौक के दायरे में क्या आ गए तो जिंदगी की मंजिल लंबी हो गई. तर त्या पद्धतीने की आयुष्याचा अनेक संधी आहेत. प्रत्येकजण प्रत्येकाच्यात कॉमर्सचे विद्यार्थी असतील, कॉमर्समध्ये तर खूप संधी आहेत. आपण फक्त BCom, MCom करणं, CA करणं याच्या व्यतिरिक्त अनेक संधी आहेत. म्हणजे सेबीचे काही कोर्सेस आहेत, कोणाला माहीत असतील, मला माहीत नाही. तर या ठिकाणी तुम्ही संधी भरपूर आहेत, त्याचा लाभ घ्या. काही लोक कळत आपल्या कलाकार खूप दिसतात, बैल बघितले काढले म्हणजे तिथे कोणी काढले तिथं पहिलं अभिनंदन करा. तर रयत शिक्षण संस्थेचा इतिहास, रयत शिक्षण संस्थेचं आपण विद्यार्थी आहात ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेच्या, या शाळेच्या, शाखेच्या जाधवसाहेबांनी सांगितलं तसं तुमचा पाय अडखळला पाहिजे. त्या ठिकाणी शाळेप्रती आपली कृतज्ञता कायम राहिली पाहिजे. कुठेही असा मोठे व्हा, आयुष्यात खूप मोठे होऊन यश मिळवा, त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि कधीही तुम्ही आलात रयत शिक्षण संस्थेकडे, आयुष्यात कितीही मोठे झालात तरी संस्था, शाळा तुमची
आई आहे हे लक्षात ठेवा. तिचे उत्तर विसरू नका. त्याप्रती कृतज्ञ राहिलेली अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यामध्ये आज संयुक्त विद्यमाने रयत संकुलाच्या इयत्ता 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे जे मार्च 2024 या सालच्या परीक्षेचे जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्यांचं सत्काराचं पहिल्याच दिवशी मुद्दाम आयोजन केलं. याचं कारण असं की नंतर इथे विसरून जातं आपल्या, म्हणजे आम्ही पण विसरतो, समाज विसरतो आणि त्या विद्यार्थ्याच्या मनात राहतं एवढे मार्क मिळवले, इतकी मला गुणवत्ता मिळाली, माझं कोणी कौतुक पण नाही केलं. आणि म्हणून हा प्रकर्षाने पहिल्या दिवशी नियोजन करण्याचा हट्ट आम्ही केला. या हट्टाला अनुसरून आम्ही मिलिंददादांना पण आजच या असं एक हट्टीपणाने बोलवलं. कारण त्या पहिल्या दिवशी शनिवारी त्यांना बोलवणं म्हणजे तुम्हाला माहीत नाही की ते फार बिझी असतात आणि त्यातून त्यांनी आम्हाला वेळ दिला. प्रथम तर मी त्यांचं हार्दिक आभार मानते.